मुंबई उपनगरात हेरोईन तस्करीवर मोठी कारवाई करण्यात आली। 2.5 कोटींचे अंमली पदार्थ जप्त केल्याची महत्त्वाची माहिती आहे। अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका आरोपीला देखील अटक करण्यात आली। मुंबई उपनगरात हेरोईन या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तब्बल 2,54,00,000 रुपये किमतीचे 508 ग्रॅम हेरोईन जप्त करण्यात आले। मुंबई आणि उपनगरात अंमली पदार्थांची तस्करी तसेच खरेदी विक्री करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या कांदिवली युनिटने ही कारवाई करत मालाड परिसरात अवैधरित्या विक्रीसाठी आणण्यात आलेले 508 ग्रॅम हेरोईन जप्त केले। या कारवाईत एका आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे। तर जप्त करण्यात आलेल्या हेरोईनची अंदाजे किंमत 2,54,00,000 रुपये असल्याची माहिती। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। एसटी महामंडळाच्या ताब्यातील शौचालय लवकरच सेवेत उपलब्ध होणार आहे। 1 जून पासून मोफत प्रवाशांना हे शौचालय उपलब्ध करण्यात येईल। बस स्थानकामध्ये वाचनालय देखील उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली आहे। बघा, कुठल्याही गोष्टी लगेच आज काही निर्णय झाला तर दुसऱ्या दिवसापासून त्याचं चित्र तुम्हाला स्पष्ट होत नाही। तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, आज तुम्ही आता विचारताय म्हणून ज्या ठिकाणी सर्वसामान्य प्रवाशांकडनं 5 रुपये 10 रुपये पुरुष प्रवाशांकडनं प्रसाधन गृहासाठी घेतले जातात, ते आता घेतले जाणार नाही। 1 रुपया न देता त्यांना प्रसाधन गृहाचा वापर करता येईल। महिलांसाठी पैसे न घेण्याचं धोरण परिवहन मंडळाचं आहे। ह्या सुविधांबरोबर अनेक सुविधा अजून त्यामध्ये आहेत। म्हणजे त्यामध्ये तर आमच्या ड्रायव्हर कंडक्टरसाठी वॉशिंग मशीन, ड्रायर ह्या सुद्धा सुविधा, त्यांना पंखे ह्या सुद्धा सुविधांचा अंतर्भाव आम्ही केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।